वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. श्री कार्तिक मास महात्म्य अध्याय 33. सूत म्हणाले, ऋषी हो, षडानन असे शंकराचे भाषण ऐकून पुन्हा शालिग्रामाच्या पूजेचे महत्त्व महात्म्य शंकरास विचारू लागला. ती कथा ऐका. कार्तिकेय म्हणाला, हे योगी श्रेष्ठा देवा, मी सर्व धर्म आपले मुखातून ऐकले. हे प्रभो, आता शालिग्रामाच्या पूजेचे महात्म्य विस्ताराने सांगा. शंकरजी म्हणाले, हे तू फार चांगले विचारलेस. हे प्रिय पुत्रा, ते तुला सांगतो, श्रवण कर. हे महासेना, शालिग्राम शिलेमध्ये हे सर्व स्थावर जंगमासह त्रैलोक्य सर्वदा भरून असते. शालिग्रामाचे दर्शन ज्याला नमस्कार, अभिषेक, त्याची पूजा त्याने केली, त्याला कोटी यज्ञाचे व कोटी गायी दिल्याचे पुण्य प्राप्त होते. ज्याने श्री विष्णू रूपी शालिग्रामाचे तीर्थप्राशन केले, त्याने आपला भयंकर गर्भवास नाहीसा केला. जो भक्तिभावाखेरीज फलाची इच्छा धरूनही शालिग्रामाची पूजा करील, तोही श्री विष्णुरूप होऊन मुक्त होईल. शालिग्राम व शिवाचे लिंग यांचे स्मरण, कीर्तन, ध्यान, पूजन व नमस्कार करणाऱ्याचे कोटी हत्याचे पाप नाहीसे होते. सिंहाला पाहून जसे मृग अरण्यात पळत सुटतात, तसे शालिग्रामाचे दर्शन करताच सर्व पापे दूर जातात. मनुष्याने शालिग्रामाच्या भक्तीने किंवा भक्ती वाचूनही पूजा समयी नमस्कार केला असता त्याला मुक्ती प्राप्त होते. जो नित्य शालिग्रामाची पूजा करतो त्याला यमाचे व जन्ममरणाचे भय नाही. जो मनुष्य या कलीमध्ये मोठ्या भक्तीने गंध, पाद्य, अर्घ्य, नैवेद्य, धूप, दीप, उटी, गायन, वाद्य व स्तोत्र इत्यादी उपचारांनी शालिग्रामाची पूजा करतो, तो सहस्र कोटी कल्पपर्यंत श्री विष्णूच्या वैकुंठ लोकात आनंदाने राहतो. मनुष्य भक्तीने जरी शालिग्रामाला नमस्कार करील तरी तो पृथ्वीवर मनुष्य जन्माला येणार नाही. हे स्कंधा, जे माझे भक्त माझ्या भक्तीने गर्विष्ठ होऊन पापाने मोह पावलेले असे माझ्या प्रभू जो वासुदेव त्याला नमस्कार करणार नाही, ते खास माझे भक्त नव्हेत असे समजावे. जो माझा भक्त होऊन एकादशीला भोजन करील, तो माझा द्वेषी होऊन अंधतामिस्त्र नरकाला जाईल. त्याने माझे लिंगाला स्पर्श करावा, ह्याखेरीज त्याला शुद्धी नाही. जी तिथी विष्णूला प्रिय, ती एकादशी तिथी मला प्रिय आहे. त्या एकादशी तिथीला उपवास करणार नाही, तो चांडाळपेक्षाही अधिक पापी समजावा. हे पुत्रा, मी सर्वदा शालिग्राम शिलेमध्ये वास करतो. विष्णूने संतुष्ट होऊन माझ्या भक्तीकरिता मला आपले स्थान दिले. 1000 कोटी कमळांनी माझी पूजा केली असता जे फळ मिळते, त्याच्या कोटीपट फळ शालिग्रामाची पूजा केल्याने प्राप्त होते. ज्या मनुष्यांनी त्या मृत्यूलोकात शालिग्रामाची पूजा केली नाही, त्याचे नमस्कार व पूजा मी घेत नाही. शालिग्राम शिलेचे पुढे जे माझी पूजा करतात, त्यांना 21 युगे माझी पूजा केल्याचे फळ मिळते. हे स्कंदा, शालिग्रामाची पूजा न करता त्यांनी विष्णूचे भक्तीखेरीज शेकडो लिंगाची पूजा केली तरी त्याचे फळ काय मिळणार. माझी नैवेद्य, पुत्र, पुष्प, फल, उदक ही स्वतंत्र ग्राह्य नाहीत. शालिग्राम शिलेचे पुढे मला अर्पण केली तर सर्व पवित्र होतात. ब्राह्मणांनी इतर देवांचा नैवेद्य भक्षण केला तर चांद्रायन प्रायश्चित्त करावे. विष्णूंचा नैवेद्य भक्षण केला तर कोटी यज्ञाचे फल मिळते. विष्णूचे पादोदक तीर्थ घेतल्याने कोटी हत्या घडल्या असल्या तरी ते शुद्ध होतात. तसेच उदकानेही शुद्ध होतात. जो शंकर भक्त होऊन विष्णूची पूजा करीत नाही, तो दुष्ट 14 इंद्र तोपर्यंत नरकात जातो. ज्याच्या घरी संन्यासी एक मुहूर्त राहील, त्याचे पितर 8 युग अमृत भक्षण करणारे असे होतात. कृष्णाची आराधना न करणारे नराधम या दुःखमय अरण्यात 1000 कोटी वर्षे गोंधळून जातील. एकदा शालिग्राम शिलेच्या लिंगाची पूजा केली तर त्या मनुष्यांना सांख्ययोगाचे मेहनतीखेरीज मुक्ती प्राप्त होते. माझ्या कोटिलिंगाचे दर्शन व पूजा केल्याने जे फळ मिळते ते शालिग्रामाची पूजा व दर्शन यांनी प्राप्त होते. जो विष्णू भक्त नित्य 12 शालिग्रामांची पूजा करील त्याचे पुण्यफल ऐका.
1000 कोटी लिंगे भगीरथाच्या तीरी पूजल्याचे व 8 युगे काशीवास केल्याचे जे फळ आहे ते त्याला एका दिवसातच मिळते. मग तो वैष्णव पुष्कळ दिवस शालिग्रामची पूजा करील. त्या वैष्णवाचे पुण्याची संख्या करणाऱ्याला मी ब्रह्मादिक देव समर्थ नाहीत. यासाठी हे पुत्रा, माझ्या भक्तांनी माझ्या प्रीतीकरिता शालिग्रामाची भक्तीने पूजा करून माझी पूजा करावी. शालिग्राम शिलेच्या रूपाने विष्णू जेथे आहेत तेथे सर्व देव, असुर, यक्ष व 14 भुवने राहतात. दुसऱ्या कोटी देवांची कीर्तने केल्याने ऐकल्याने जे फळ मिळते ते कलीमध्ये एका विष्णूचे कीर्तनाने मिळते. जे मनुष्य शालिग्राम शिलेपुढे एक वेळा पिंड अर्पण करतील त्याला त्याचे पित्र असंख्य वर्षे स्वर्गात तृप्त राहतील. जो मनुष्य भक्तीने शालिग्राम तीर्थ प्राशन करील त्याला हजारो पंचगव्य पिण्याचे काय कारण आहे. प्रायश्चित्त घेणारा प्रसंग आल्यास शालिग्रामचे यथायुक्त तीर्थ घेतले असता दान, उपोषणे व चांद्रयाने ही करण्याचे कारण उरत नाही. जो सरोवरामध्ये मंदिर बांधून जलाशयी विष्णूची स्थापना करतो त्याला माझे ब्राह्म, सौर्य इत्यादी प्रासाद बांधण्याची गरज नाही. सरोवरामध्ये जलाशयी प्रतिमेचे पूजन केले तर दुसऱ्या कोटी देवतांचे पूजन करण्याचे महत्त्व काय. षडानना विष्णुमुख सर्व देव म्हणतात की सर्व पुण्याला परिमिती आहे, परंतु शालिग्रामच्या पूजेच्या पुण्याला गणती नाही. जो शालिग्राम शिला विष्णुभक्त ब्राह्मणाला दान देतो त्याला शेकडो यज्ञ केल्याचे फळ मिळते व घरात राहूनही दररोज गंगा स्नानाचे फळ मिळते. जो मनुष्य शालिग्रामाच्या तीर्थाने मार्जन करतो त्याने सर्व तीर्थात स्नान केले व सर्व यज्ञात दीक्षा घेतली असे समजावे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ यामध्ये असंख्य पाषाण आहेत, परंतु शालिग्राम शिलेची बरोबरी करणारा असा कोणताही नाही. या दुर्लभ मनुष्यलोकी रोज 100 प्रस्त तीळ भक्तीने दान करतो. ज्याचे जीवित सफळ आहे ते नित्य 100 शेर तीळ दान केल्याचे फळ केवळ शालिग्रामच्या पूजेमध्ये मिळते. पत्र, पुष्प, फळ, उदक, मूळ, दुर्वा ही शालिग्रामाला समर्पण केली असता ती मेरूप्रमाणे दिल्याचे फळ मिळते. विधी वाचून क्रिया व मंत्राखेरीज जो पूजा करतो तो चक्र धारण करणारा असल्यास त्याला शास्त्रोक्त पूजेचे फळ मिळून श्री विष्णूची प्राप्ती होते. मी पूर्वी क्लेशहरण करणाऱ्या श्री विष्णूला विचारले होते ते तुझ्या प्रेमास्तव तुला सांगतो. हे विष्णू, तुम्ही कोणते ठिकाणी राहता, तुमचा आधार व आश्रय कोणता, तुम्ही कशाने संतुष्ट होता ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे शंभो, मी नेहमी शालिग्राम शिलेचे ठिकाणी राहतो. शालिग्रामावर चक्रे असतात, त्यावरून व आकारावरून त्याची नावे आहेत ती ऐका. ज्या शालिग्रामाचे मुखाशी सारखी 2 चक्रे जवळजवळ दिसतात ती शिला वासुदेव मूर्ती जाणावी व ती श्वेत वर्णावर असेल तर जास्त शुभ समजावी. 12 चक्रांची, निळसर तेजाची, दीर्घ आकाराची, पुष्कळ छिद्रांनी व्याप्त असे जिचे मुख ती प्रद्युम्न मूर्ती समजावी. अनिरुद्ध शिला पिवळ्या तेजाची, वाटोळी उत्तम समजावी, जिचे मुखावर 3 रेषा व पद्माचे चिन्ह असते, जिची नाभी चक्रे वर असतात, ज्या चक्राच्या रेषा लांब लांब असतात व उजव्या बाजूस बारीक छिद्रे असतात व श्यामवर्ण असते तिला नारायण मूर्ती समजावे. ज्या शिलेचे मुख ऊर्ध्व असते तिला हरिमूर्ती समजावे. जी हरिमूर्ती सर्व इच्छा पूर्ण करणारी, द्रव्य देणारी व मोक्ष देणारी आहे अशी आहे. तोंडल्याच्या आकाराची, पृष्ठावर मोठे छिद्र असून पद्म व चक्र यांनी युक्त शुक्लवर्ण ती परमेष्ठी मूर्ती समजावी. जिचे मुखाचे वर मध्य रेषेपासून रेषा असते, रेषेचे मुळाशी 2 चक्रे असतात व शिला कृष्णवर्ण असते तिला विष्णू मूर्ती म्हणावे. नरसिंह मोठाल्या चक्राचा व कपिलवर्ण असतो, ज्याची ब्रह्मचार्याने पूजा करावी नाही तर विघ्ने उत्पन्न करतो. पाठीवर एक मुखात 2 अशा विषम चक्रांची, इंद्रनील मण्याप्रमाणे तेजस्वी, नाभीपासून 3 रेषांनी युक्त व स्थूल अशी वराही मूर्ती समजावी. लांबट सुवर्ण वर्णाची, 3 बिंदूंनी शोभायमान अशी जी शिला तिला मत्स्यमूर्ती म्हणतात, ती भोग व मुक्ती देणारी आहे. कूर्म मूर्तीची पाठ उंच असून
तीवर वर्तुळ चक्र असते. तिचा रंग हिरवा असून तीवर कौस्तुभाचे चिन्ह असते. हयग्रीव शालग्राम घोड्याच्या मुखाच्या आकाराचा असून त्यावर सुशोभित 5 रेखा असतात. निळसर रंग असून त्यावर पुष्कळ बिंदू असतात. वैकुंठ मूर्तीवर तरवार, एक चक्र व ध्वज ही चिन्हे असतात. द्वारावर गुंजावर एक रेषा असते. श्रीधर शालिग्रामावर वनमालेचे चिन्ह असते. त्याचा आकार कंदबाचे फुलासारखा असून तो 5 रेषांनी भूषित असतो. जवसाच्या फुलाप्रमाणे कांती असून ज्याच्या बिंदू असतात व तो वर्तुळ असून लहान असतो तो वामन मूर्ती शालिग्राम समजावा. श्यामवर्ण महातेजस्वी असा तो सुदर्शन मूर्ती, ज्याचे डावे बाजूवर गदा व चक्र असते, उजवे बाजूवर रेखा असतात. दामोदर मूर्ती मोठी असून मध्यावर एक चक्र असते. दुर्वासारखा रंग असून मुखावर पिवळ्या रेषा असतात. अनंत मूर्ती शालिग्राम नाना भोग, नाना प्रकारच्या चिन्हांनी, अनेक मूर्तीच्या लक्षणांनी युक्त असा असतो. हा सर्व काम पूर्ण करणारा आहे. ज्याचे अर्ध्यावर सभोवार ऊर्ध्व सर्व बाजूकडे मुखे असतात त्याला पुरुषोत्तम म्हणावे. तो भोग व मुक्ती देणारा आहे. ज्या शालिग्रामाचे शिखरावर लिंगासारखे चिन्ह असते त्याला योगेश्वर म्हणावे. त्याचे पूजनाने ब्रह्महत्या जाते. पद्मनाभ आरक्त वर्ण असून ज्यावर चक्रयुक्त कमळ असते त्याचे पूजनाने दरिद्री धनसंपन्न होतो. शालिग्राम चक्रांनी युक्त सोन्यासारखा झगझगीत पुष्कळ सुवर्णाच्या रेघा असलेला स्फटिकाप्रमाणे तेजस्वी असावा. शिला पांढरी अतिस्निग्न असेल तर ती सिद्धी देणारी, काळी असेल तर कीर्ती देणारी, शिला पांढरी असेल तर पाप नाहीसे करणारी, पिवळी पुत्रफळ देणारी होते. नीलवर्ण असेल तर लक्ष्मी देणारी व तांबडी व रोग उत्पन्न करणारी जाणावी. वृक्षवर्ण दुःख उत्पन्न करणारी, वक्र दरिद्र देणारी होते. एकच चक्र असेल तर तो सुदर्शन, 2 चक्र असल्यास लक्ष्मी नारायण समजावा. 3 चक्रांचा असल्यास अच्युत, 4 चक्रांचा असल्यास जनार्दन, 5 चक्रे असल्यास वासुदेव, 6 चक्रे असल्यास प्रद्युम्न समजावा. 7 चक्रांचा संकर्षण व 8 चक्रे असल्यास पुरुषोत्तम, 9 चक्रे असल्यास नवव्यूह, 10 चक्रे असल्यास दशात्मक, 11 चक्रे असल्यास अनिरुद्ध, 12 चक्रे असल्यास द्वादशात्मक, याहून जास्त चक्रे अनंत मूर्ती शालिग्रामात दिसतात. शालिग्राम तुटलेला फुटलेला असला तरी त्याला दोष नाही. त्याला ज्या मूर्तीची आवड असेल त्याने त्या मूर्तीची यत्नाने पूजा करावी. जो शालिग्राम खांद्यावर घेऊन मार्ग चालेल त्याला सर्व जग वश होईल. जेथे शालिग्राम शिला आहे तेथे हरीचे सानिध्य आहे. जेथे स्नान, दान, जप इत्यादी कृत्ये केली असतात ती काशीहून शतपट अधिक फलप्रद आहे. कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य या ठिकाणी केलेले पुण्य कोटीयुग असते. काशीत केलेले त्याहून जास्त असते. ब्रह्महत्याधिक काही पाप मनुष्याने केले असता ते पाप शालिग्रामची पूजा केल्याने भस्म होते. जेथे शालिग्राम मूर्ती व द्वारकेतील चक्रांकित या दोहोंचा संगम आहे तेथे मोक्ष मिळतो यात संशय नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी या सर्वांनी विष्णूंचा नैवेद्य भक्षण करावा. त्यांचा विचार करू नये. शालिग्रामाच्या पूजेला मंत्र नको, जप नको, भावना नको, स्तुती नको, आचार नको. शालिग्रामापुढे विशेष करून कार्तिकात भक्तीने स्वस्तिक काढले तर 7 कुळांचा उद्धार होतो. मृत्तिका व रंग यांनी अगदी लहान जरी स्वस्तिक काढले तरी तो कोटी कल्पापर्यंत स्वर्गात राहील. कार्तिकात देवापुढे स्वस्तिक काढले असता त्यांच्यापासून मिळणारे फल 1 वर्ष राहते. अग्निहोत्रोपासना करणाऱ्यास मिळणारे फल ही दोन्ही सारखीच आहेत. अभ्यंग मन केले असता किंवा खाऊ नये ते खाल्ले असता जे पाप लागते ते पाप हरीच्या मंदिरात रांगोळ्या घालून मंदिर सुशोभित केले असता नाहीसे होते. जी स्त्री केशवापुढे नित्य रांगोळीची मंडळे काढेल तिला 7 जन्म सौभाग्य प्राप्त होईल. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये त्रयोतिशोऽध्यायः संपूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.